नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. तर आज आपण करणार आहोत लाल भोपळ्याची भाजी. तर हे बघा, मी इथे एक हे ठेवलेलं आहे भांडं. तुमच्याकडे जे असेल ते भांडं तुम्ही ठेवू शकता. आणि गॅस ऑन करून त्यामध्ये थोडं तेल घाला. जास्त नाही घालायचं, आपल्याला थोडंच तेल घालायचं आहे. तेल तापेपर्यंत आपण बाकीचे सगळे जिन्नस काय काय लागतात ते बघूया. हिंग, मोहरी, जिरं तर आपल्याला लागणारच आहे. तर हे बघा, आता तेल आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर थोडं मला आलं पण लागेल. आलं हे बघा, तेल आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे. ह्याच्यात बऱ्याच जिन्नस जातात, तेवढेच घालायचे आहेत, सगळे नाही घालायचे. तर आता हे बघा, मी ही मोहरी टाकत आहे. ही बघा, अशी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की बाकीचे सगळे जिन्नस आपण टाकूया. मोहरी मस्त फुलते आहे बघा, मोहरीचा आवाज येत असेल, येतोय? ही बघा, तडतडते मोहरी. आता मोहरी तडतडल्यावर जिरं टाका. जिऱ्याचा पण छान सुगंध येतोय. जिरं असं मस्त फुलायला हवं. मग त्याच्यावर आपण ह्या 2 मिरच्या टाकते लाल. इथे थोडं मी आलं किसून घेतले, हे आलं टाकते. आणि मग सगळे मसाले टाकायचे. मीठ टाकायचं, हिंग टाकायचं. ही जरा वेगळी पद्धत आहे, तुम्हाला दाखवते. हा आपला मालवणी मसाला असेल तर तो टाका, किंवा तुमच्या घरात जो काही असेल तो मसाला टाका. त्यानंतर धण्याची पूड टाका. गॅस मात्र बारीकच ठेवा. त्यानंतर थोडी बडीशेप टाका. त्यानंतर थोडे मेथी दाणे टाका. हे सगळं तेलावर टाकून घ्यायचं. आणि मग सरते शेवटी थोडीशी हळद टाका. हे सगळं मात्र छान परतवून घ्यायचं. त्यासाठी एक छोटा चमचा मी घेते आणि छान असं हे परतवून घेते. जरा गॅस मीडियम ठेवते. आणि हे मसाले असे मस्तपैकी जरा शिजले की थोडं पाणी घाला, जास्त नका घालू. हे बघा, मसाला आपला असा छान रेडी करून घ्यायचा. आणि एकदा चव घेऊन बघायची, बीट बरोबर आहे की नाही. थोडा गूळ हवा तर टाका. तुम्हाला आंबट गोड चव हवी असेल तर थोडासा गूळ टाकायचा, अगदी किंचितसा. हा बघा, एवढूसा गुळ मी टाकत आहे, कारण लाल भोपळा हा मुळातच गोड असतो. पण या मसाल्याने जरा त्याचं बघा, आता हे मसाले आपले चांगले परतले गेलेले आहेत. आता मी इथे हा लाल भोपळा असा कापून, स्वच्छ धुवून कापून ठेवलेला आहे.
हा टाकायचा आहे ह्याच्यात. आणि थोडं पाणी टाकून छानपैकी त्याला सरमिसळ करून घ्यायचं. ते अशी हॉटेलमध्ये तुम्हाला ही अशीच भाजी मिळते भोपळ्याची. तुम्ही कधी हॉटेलमध्ये भोपळा मागितला असेल तर तुम्हाला कल्पना येईल की ही भाजी त्यांची एवढी चविष्ट का होते. तर ते काही न करता हे असं एवढाच प्रकार करतात. सगळे मसाले घालतात, त्याची चव घेऊन बघता, परफेक्ट चव आलेली आहे. आता फक्त ह्याला तुम्ही झाकून ठेवून शिजवायचं आहे. याला मी आता असं झाकते आहे. हे बघा, असं तुम्ही हवं तर झाकण ठेवू शकता. माझ्याकडे हे झाकण होतं, मी हे ठेवलेलं आहे. आणि आता जरा मीडियम गॅस ठेवायचा आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं. आणि मग 10 मिनिटांनी दाखवते तुम्हाला. तर हे बघा, आता मी तुम्हाला 10 मिनिटांनी दाखवत आहे. हे बघा, अशी झाकण काढल्यावर किती सुंदर वाफ आली आहे. आणि मस्त ह्याला बघा किती छान पाणी सुटलेलं आहे आणि अशी छान रसभाजी झालेली आहे. हा 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 हा, सुगंध तर एवढा सुंदर आलेला आहे. आणि हा भोपळा आहे ना, हा जरा जास्त नाही शिजवायचा, मग तो खायला इतका बरा नाही लागत. आणि आता हे पाणी सगळं आटवेपर्यंत गॅस मोठा करायचा, कारण आपला भोपळा ऑलरेडी शिजलेला आहे. आणि तुम्हाला कितपत पातळ हवं आहे, कितपत जाड हवं आहे ते बघायचं. पण भोपळा असा जरा चिरून बघूया की शिजलेला आहे की नाही. थोडं एकदम नाही शिजवायचा त्याला. हे बघा, असं केल्यावर हा तुटत आहे नख घातल्यावर. बघा, अगदी लुसलुशीत झालेला आहे तो. तुम्हाला इकडे तोडून दाखवते. त्यामुळे आता फक्त आपल्याला हे पाणी आटवायचं आहे, कारण मला काही एवढा पातळ तो नाही ठेवायचा आहे. त्यासाठी त्याला मी आता असं छानपैकी ढवळून घेत आहे. पहा बरे, कलर किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला कितपत पातळ हवं तितपत ठेवायचं. हा बघा, अगदी छान शिजला आहे. म्हणजे जास्त शिजला ना की तो खायला कंटाळा येतो, म्हणून थोडा असा साधारण जाडसरच ठेवायचा. खूप छान शिजलेला आहे. जो जो मी तोडायला प्रयत्न करते, हा बघा इझिली तुटत आहे. त्यामुळे आता तुम्हाला फक्त इथे दाखवते मी ती भाजी. पहा, जरा कॅमेरा जवळ नेऊन दाखवत आहे. ही बघा, तर ही अशी आपली भाजी रेडी झालेली आहे. भोपळ्याची नुसत्या. तर जर तुम्हाला ही आवडली असेल तर आता मात्र झाकून ठेवायची, म्हणजे मग ती छान जरा शिजेल. आणि जर तुम्हाला ही आवडली असेल तर माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बाय.